लेट गो कर, मूव्ह ऑन हो, सगळं सोडून दे किंवा विसरण्याचा प्रयत्न कर, असं नेहमी म्हटलं जातं. पण खऱ्या अर्थानं लेट गो म्हणजे नेमकं काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहे. हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. लेट गो म्हणजे काय करायचं, नेमकं कसं प्रोसेस होतं ते हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. त्यामुळे हा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी, तुम्हाला याची चांगली माहिती द्यावी यासाठी हा व्हिडिओ. जेव्हा लेट गो आपण अतिशय व्यवस्थितरित्या करतो तेव्हा मॅनिफेस्टेशनही फास्ट होतं, हिलिंगही फास्ट होतं, नातेसंबंध, मनी मॅनिफेस्टेशन या सगळ्या गोष्टी अगदी सहज सहज होतात. त्यामुळे लेट गो हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाचा पार्ट आहे या सगळ्या हिलिंग, मॅनिफेस्टिंग आणि अपग्रेडिंगच्या एनर्जीमध्ये. तर चला आता सुरू करूयात. मी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. या चॅनलवर म्हणजेच अमृता सुरदास या चॅनलवर तुम्हाला होपोनोपोनो, EFT टॅपिंग, माइंड प्रोग्रामिंग यासारखे बरेचसे व्हिडिओ मिळतील, हिलिंगचंही मिळतील. तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. सुरू करूयात. लेट गो म्हणजे विसरणं नाही, जबरदस्ती विसरायला लावणंही नाही. भावना डिलीट करणं किंवा फीलिंग्स डिलीट करणं, काळजी करायचं सोडून देणं, असाही याचा अर्थ नाहीये खरं तर. लेट गो म्हणजे त्या दुखण्या खुपण्यावरचं, म्हणजे समजा तुमचा आरोग्याच्या बाबतीत काही तक्रारी आहेत आणि त्या दुखण्या खुपण्यासाठी तुम्ही हिलिंग केलंय, काहीतरी मॅनिफेस्टेशन केलंय, तर त्या दुखण्या खुपण्यावरची जी पकड आहे, जी भावनिक पकड ठेवलेली आहे, ती रिलीज करणं, याला लेट गो म्हणतात. किंवा एखाद्या व्यक्तीविषयी मनामध्ये खूप जास्त आस आहे की त्या व्यक्तीने परत यावं, माझ्या आयुष्यात राहावं असं वाटतंय आणि त्यासाठी मॅनिफेस्टेशन चालू आहे, हिलिंग चालू आहे, सगळं चालू आहे. तर मग ते सगळं डिवाइन टाईमवर सोडून देणे, म्हणजेच त्याचा सारखा पाठपुरावा, चेक रिचेक न करणे, याला म्हणतात लेट गो. थोडक्यात काय तर कंट्रोल, कुठल्याही मॅनिफेस्टेशनवरचा किंवा हिलिंगवरचा कंट्रोल सोडणे. कारण की जेव्हा आपण सारखं-सारखं चेक करायला, अजून का झालं नाही, अजून का होत नाहीये किंवा कसं होईल एवढ्या लवकर, कसं शक्य आहे, हे जेव्हा मनात विचार आणतो, हे सगळे शंकेचे विचार आहेत. जिथे डाउट्सची म्हणजेच शंकांची ऊर्जा असते, तिथे लेट गो होत नाही आणि जिथे लेट गो होत नाही, तिथे हीलिंग आणि मॅनिफेस्टिंग होत नाही. बऱ्याचदा रिलेशनशिप एखादं जर का मॅनिफेस्ट करायचं आहे ना, किंवा ते रिलेशनशिप मनासारखं हवं आहे, असं जर का चालत असेल ना, टेल मी इन द चॅट बॉक्स की येस मलाही असं वाटतं की माझ्या मनासारखं नातं असावं. पण होतं काय ना, की ते मनासारखं व्हावं, माझ्याच मनासारखं व्हावं, मी म्हणतीये किंवा म्हणतोय तसंच व्हावं, यालाच म्हणतात कंट्रोल. आणि हा जेव्हा कुठल्याही नातं मॅनिफेस्ट करण्यासाठी, बदलण्यासाठी हा कंट्रोल जेव्हा नकळत मनात तयार होतो, तेव्हा लेट गो झालेलं नसतं. ती ऊर्जा त्या प्रकारे तयारच होत नाही आणि त्यामुळे मॅनिफेस्टेशन होत नाही. हीलिंग व्हायब्रेशन्सही त्या जवळच्या व्यक्तीपर्यंत, त्या नातेसंबंधापर्यंत पोहोचत नाहीत. या लेट गो अडकतो किंवा लेट गो करता येत नाही, याला कारण रेझिस्टन्स असतो, की माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे. मी म्हणते तसं व्हायला पाहिजे. मी लेट गो केलंय, नाही केलेलं आहे. बॅक ऑफ द माइंड तुमच्या मनात सतत 24/7 तो विचार आहेच आहे, की मी माझं मॅनिफेस्टेशन चालू आहे किंवा माझं हीलिंग व्हायब्रेशन्स चालू आहेत. मला असं वाटतंय, की हे 2 दिवसात बरं व्हायला पाहिजे, 3 दिवसात बरं व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी मनात आहेत. यालाच ओव्हर थिंकिंग असं म्हणतात. कारण की जेव्हा हा विचार येतो, तेव्हा अचानक भीती दाटून येते, मग शंका येतं, मग ते होत नाहीये याचं फ्रस्ट्रेशन येतं. हे सगळं एकत्र तयार होतं आणि हा जो लूप आहे, ही रेझिस्टन्सची जी चेन रिएक्शन आहे, ही लेट गो होऊ देत नाही. या रेझिस्टन्समुळे किंवा या सगळ्या ड्रेन झालेल्या ऊर्जेमुळे आपण चालू क्षणात, प्रेझेंट मोमेंटमध्ये जो आत्ता चालू आहे, त्या क्षणात जगायचं विसरून जातो. बऱ्याचदा हे नकळत होतं. चालू क्षणामध्ये एक तर मागचा विचार चालू असतो किंवा पुढे कसं होईल, काय होईल याचा विचार चालू असतो आणि जेव्हा प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणं विसरलं जातं, तेव्हा लेट गो होऊच शकत नाही. अटॅचमेंट म्हणजे प्रेम नाही. जेव्हा आपण अटॅच असतो, काळजीच्या रूपात, कसं होईल या रूपात, कधी होईल या रूपात, मग ते नात्याचं असेल, तुमचं कुठलंही मॅनिफेस्टेशन असेल त्याच्यामध्ये. तर त्यामुळे काय होतं, की त्या अटॅचमेंटचा एक नकारात्मक ऊर्जेत रूपांतर होतं आणि त्यामुळे लेट गो होत नाही, मॅनिफेस्टेशनही ब्लॉक होतं. मग हे लेट गो साध्या सोप्या पद्धतीनं करायचं कसं? तर सगळ्यात आधी तर करायचं हे आहे, फोर्स करायचा नाही, डिनायल झोनमध्ये जायचं नाही. डिनायल म्हणजे नकारात्मक व्हायचं नाहीये किंवा फोर्सफुली मॅनिफेस्टेशन करण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. स्वीकारात्मक व्हायचं आहे.
ॲक्सेप्टन्स इज द की. ॲक्सेप्ट करायचं आहे आणि त्यानंतर आता आपण करणार आहोत EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. EFT टॅपिंगनं हे अतिशय सोपं होऊ शकतं. EFT म्हणजे नेमकं काय आहे हे चॅनलवर ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सो आता आपण एक दीर्घ श्वास घेणार आहोत जेणेकरून आपण EFT फॉर लेटिंग गो, लेट गो करण्यासाठी जे टॅपिंग लागतं ते करू शकतो. सो टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. आणि त्यामध्ये सुरू करायचं आहे कराटे चॉप पॉइंट. इवन दो माझ्या मनात हे विचारच जात नाही. मला सतत असं वाटतं की माझं मॅनिफेस्टेशन होईल का, माझं हिलिंग नीट होईल का, माझा आजार बरा होईल का, मला हवी ती व्यक्ती अट्रॅक्ट होईल का, माझं हे नातं चांगलं होईल का, माझ्या व्हायब्रेशन्स पोहोचतायत का त्या नात्यापर्यंत. या सगळ्या बाबतीत माझ्या मनात अशा अनेक विचारधारा येतात, अनेक डाऊट्स येतात. तरीही मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करतो आणि हे डाऊट्स, ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती लेट गो करत आहे, रिलीज करत आहे. टेक अ डीप ब्रेथ अँड सावकाश सोडायचं आहे. ही अटॅचमेंट या मॅनिफेस्टेशनसाठी लेट गो होत नाहीये, याच्या फ्रस्ट्रेशनची रिलीज. सतत येणारी भीती, कधी होईल काय होईल, रिलीज. वाढलेले विचार, रिलीज. इतर कोणत्याही कामामध्ये मन न रमणे, सारखा सारखा हाच विचार परत येणे, रिलीज. मॅनिफेस्टेशन माझ्याच बाबतीत फेल होत आहे, रिलीज. माझं हिलिंग पॉवर तेवढी फास्ट नाही आहे, माझं हील होत नाही आहे, रिलीज. माझं कुठलीच इच्छा आजपर्यंत सहज सहज लवकरात लवकर पूर्ण झाली नाही आहे, रिलीज. मला सोडून देणं जमत नाही आहे, रिलीज. काळजी वाटणं हे साहजिक आहे आणि तसेच विचार माझ्या मनात येत आहेत, रिलीज. माझं हे मॅनिफेस्टेशन कधीच पूर्ण होणार नाही असे डाऊट्सही यायला लागलेत, रिलीज. मला सतत त्यामुळे चिडचिड होत आहे, रिलीज. खरंच हिलिंग, व्हायब्रेशन्स, टॅपिंग हे माझ्यासाठी काम करतं का याचाही संशय यायला लागलाय, रिलीज. आणि यामुळे इतर कोणत्याही कामात प्रेझेंट मोमेंटमध्ये राहून लक्ष देता येत नाहीये, रिलीज. सारखं चेक रिचेक चालू आहे, रिलीज. इवन दो या सगळ्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत, अगदी माझ्या मनातल्या आहेत. मला गोष्टी सोडून देणं काय आणि लेट गो करणं काय याच्यातलं अंतरच कळत नाहीये. मी ती मॅनिफेस्टेशन केलेलं आहे, युनिव्हर्सला ऑर्डर दिलेली आहे, ती तिच्या तिच्या वेळात पूर्ण होणार आहे. मला तो डिवाइन टाइम अलाव करायला हवा हे कळतं, पण वळत नाही. तरीही मी ही सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मकता माझ्या मॅनिफेस्टेशन हिलिंगमधली रिलीज करत आहे. स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करत आहे. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घेऊया आणि सावकाश सोडायचं आहे. रिलॅक्स अँड रिलीज. अगदी चांगली आणि तितकीच प्रभावी गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलंही मॅनिफेस्टेशन कराल किंवा हिलिंग कराल आणि तुमच्या मनामध्ये शंका आली, विसरणं किंवा लेट गो करणं अवघड वाटायला लागलं, सारखा सारखा तोच 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 विचार येतोय हे कळायला लागलं, तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. म्हणजे तुम्हाला या टॅपिंगच्या मदतीनं लेट गो करणं सोपं होईल. हे सगळ्यांच्याच मदतीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जेव्हा तुम्ही लेट गो करता तेव्हा तुम्ही हारलेले नसता. तेव्हा तुम्ही तो ठाम 100% विश्वास दाखवलेला असतो, की माझ्यासाठी, माझ्या नात्यासाठी किंवा माझ्या हिलिंगसाठी जे चांगलं आहे तेच होणार आहे. आणि या सगळ्या नकारात्मक झोनमधनं तुम्ही स्वतःला मुक्त करत असता. जेव्हा अटॅचमेंट, कंट्रोल हे सगळं रिलीज होतं ना या EFT टॅपिंगच्या माध्यमातून, तेव्हा मनही शांत होतं. विश्वास अजून वाढतो आणि डिवाइन टाइम जो खूप लागणार आहे तो कमी होऊन जातो. अगदी सहज सहज मॅनिफेस्टेशन पॉवर वाढते. ते नातं चांगलं होतं, ते हिलिंग चांगलं होतं. जर का तुम्हालाही अशाच इमोशनल अटॅचमेंटची सवय आहे, तुम्हालाही लेट गो करणं अवघड होतंय आणि तुम्ही मनी मॅनिफेस्टेशन करता, पैशाला आयुष्यात अट्रॅक्ट करत आहात, पण तो काही कारणांमुळे अट्रॅक्ट होतच नाही. झालं तरी एकदाच एखाद वेळेसच कसाबसा अट्रॅक्ट झालेला आहे, नंतर तो होतच नाही. मनी ब्लॉकेजेस खूप आहेत हे तुम्हाला कळतं, पण वळत नाही. तर मी
त्या मनी ब्लॉकेजेस रिलीज करण्यासाठी तुम्हाला इन्व्हाइट करते माझ्या अपकमिंग 2 दिवसाच्या EFT टॅपिंग फॉर मनी या वर्कशॉपमध्ये. हे लाईव्ह वर्कशॉप असतं. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, रिलीज करता येतात. आपण लाईव्ह टॅपिंग करतो, एनर्जी हाय व्हायब्रेशनमध्ये नेतो आणि खऱ्या अर्थानं हीलिंग, मॅनिफेस्टेशन, अलाइनमेंट या सगळ्याचा अर्थ तुम्हाला समजतो. तर मी इन्व्हाइट करते की तुम्ही या वर्कशॉपपासून तुमची अपग्रेडेशन आणि मनी ब्लॉक एनर्जी रिसेट करण्याची ऊर्जा याच वर्कशॉपमधनं सुरू करू शकता. हाय फ्रिक्वेन्सीमध्ये नेऊ शकता. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ बघण्यासाठी. लेट गो करणं सोपं आहे. आमच्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीमच्या मेंबर्सला कळालेलं आहे. त्यामुळे त्यांचं मॅनिफेस्टेशन एफर्टलेसली होतं. तर तुमचंही होईल आणि जेव्हा जेव्हा असं वाटेल तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ तर तुमच्या मदतीला आहेच आहे. थँक्यू. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जी कुठली तुमची मित्र-मैत्रिणी असतील, ज्यांना मॅनिफेस्ट करायला आवडतं, पण लेट गो करायला जमत नाही, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हालाही या टॅपिंगचा फायदा होईल. याच शुभेच्छांसहित आणि तुम्ही दिलेल्या भरघोस प्रेम प्रतिसादासहित थँक्यू सो मच. भेटूया अशाच एखाद्या टॅपिंग, हीलिंग व्हिडिओसहित. थँक्यू.